सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला एक प्रश्न विचारते मी, तुमचे केस सगळ्यात चांगले कधी होते? ठीक आहे, सगळ्यांचं उत्तर हेच असणार आहे की आम्ही जेव्हा शाळेत जायचो तेव्हा. ठीक आहे, तर माझंही तसंच होतं. माझी आई त्यांची काळजी घ्यायची, राईट. आपलं चपचपीत तेल लावलेलं असायचं, 2 वेण्या गळ्यात किंवा अगदी पॅक असायची केस, दिवसभर त्याला वारं नाही, काय नाही काय नाही, दॅट्स इट. माझे तसे रिबिन्स लावलेले असायचे वरती टांगलेले, आणि कधी कधी 2 असायच्या वेण्या गळ्यात. मला हे जाणवलं कधी की माझे केस गळायला लागलेत किंवा काय, मी जेव्हा 11वीत पुण्याला गेले तेव्हा झालं काय की पाण्यात बदल झाला किंवा थोडीशी दगदग व्हायला लागली, आणि तेव्हा खरं जाणवलं की आपले केस खूप गळत आहेत. मग माझी एक शेजारची दिदी होती, तिने मला ही रेसिपी शेअर केली होती आणि ती आयडिया दिली होती की तू मेथीचे दाणे वगैरे यूज करून असं तेल बनवू शकतेस. ठीक आहे, तर हीच रेसिपी मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे आणि शेवटी तुम्हाला काही खास टिप्ससुद्धा देणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहावा. सगळ्यात पहिल्यांदा हे काम करायचं, 1 कोरफडीचं पान आणायचं. आता मी इथे कमी क्वांटिटीत तेल करणार आहे म्हणून मला 1 पान पुरेचं आहे. तुम्हाला जर जास्त क्वांटिटीमध्ये करायचं असेल तर जास्त पानं घ्या. हे पान असं कापायचं आणि स्वच्छ धुवायचं. थोड्या वेळ पाण्यातच भिजत राहतात म्हणजे त्याची जी पिवळी लेअर असते ती निघून जाते. आता थोड्या वेळाने असं ह्याचं पोट फाडायचं, थोडंसं कापायचं चाकूने आणि त्याच्या मधोमध असे मेथीचे दाणे टाकायचे. ठीक आहे, जेवढे बसतील तेवढे टाका, ते आपोआप फुगतात दुसऱ्या दिवशी. असंच गुंडाळून एखाद्या उबदार जागेवरती ठेवायचं. दुसऱ्या दिवशी त्याला कोंब येणार आहेत, मटकीसारखे त्याला कोंब येतात आणि ते ॲक्टिवेट होतं, त्याची पॉवर डबल होते असं म्हणायला हरकत नाही. तर इथे मी काळा माका घेतला आहे, ह्यालाच भृंगराज असं म्हणतात. ठीक आहे, जाहिरातींमध्ये तुम्ही ऐकलं असेल हे. तर हा इझिली एवढा मिळत नाही, खुरपणी करताना गावाकडे मिळून जातो. जर तुम्हाला मिळत नसेल तर नो प्रॉब्लेम, तुम्ही त्याच्या जागेवरती आवळा वापरू शकता किंवा दुसरा एखादा इन्ग्रेडियंट जो तुम्हाला वाटतोय केसासाठी चांगला असतो. मी इथे पॅराशूटचं तेल वापरणार आहे आणि अशा तऱ्हेने तुम्ही सगळे जेवढे तुमचे इन्ग्रेडियंट्स आहेत तेवढे सगळे गोळा करायचे. मी जास्वंदाची पानं अशी हातानेच चिरलेत, थोडेसे कापल्यासारखे केलेत, तुकडे केलेत त्याचे 4 तुकडे. मिक्सरला बारीक करायची काहीही गरज नाही. कढीपत्तासुद्धा आपोआप त्याचा कलर तेलात सोडून देतो. सो जेवढे इन्ग्रेडियंट्स मी इथे घेतलेत ते सगळे तुमच्या केसांसाठी जादूसारखं काम करणार आहेत. कढीपत्तामध्ये तर सगळ्यात जास्त विटॅमिन ई असतं, जे केसांसाठी खूप चांगलं असतं. मी फक्त इथे भृंगराज जे आहे त्याची पानं कुटून घेतले, तसे असा कलर असतो त्याचा डार्क, त्याच्यामुळे तुमची केसं पांढरी होत नाहीत. तुम्हाला जर मिळाला तर आवर्जून घाला, खूप छान असतो तो. आणि असं हळूहळू तुम्ही बघाल की ह्याचा कलर डार्क होत जातो. स्टार्टिंगला कलर कसा होता ते तुम्ही बघितलंच होतं, आता जास्त डार्क होणार आहे शेवटी कलर. सो मंद आचेवरतीच ह्याला उकळू द्यायचा. जवळजवळ पाऊण तास तरी तुम्ही ठेवू शकता. तुम्ही जितकं जास्त उकळवाल तितका जास्त त्याचा अंश तेलामध्ये उतरणार आहे आणि हे सगळे जेवढे पदार्थ आहेत तेवढे ड्राय पडत जातात. कढीपत्ता तर कुरकुरीत होतो अक्षरशः. सो एखाद्या कापडाने गाळायचं, शेवटी बंद करायचा गॅस, थंड होऊ द्यायचा आणि तुम्हाला ज्या बॉटलमध्ये ठेवायचं आहे, एखाद्या बाटलीमध्ये स्टोअर करायचं आहे, तर तुम्ही स्टोअर करू शकता. आता बघा किती डार्क कलर झाला आहे ह्याचा कलर असाच डार्क होतो. त्याच्यामुळे शेवटपर्यंत शांतपणे त्याला उकळू द्यायचं, घाई करायची नाही, गॅस बंद करायचा. जितकं मंद आचेवरती शिजवचाल तितकं चांगलंच. तुमच्या स्काल्पला जी ड्रायनेस येते किंवा डॅन्ड्रफ होतो म्हणू शकतो आपण, तर तो डॅन्ड्रफसुद्धा ह्या तेलामुळे कमी होतो. तेल तयार झालेलं आहे, थंड करून एखाद्या बॉटलमध्ये काढून घ्यायचं. बघा, तुम्ही बघू शकता किती डार्क तेल झालं आहे ते. मी एक जुनी बॉटल होती तेलाची, त्याच्यामध्ये हे गाळून घेतलंय. तुमची केस शाळेत असताना चांगली कशी होती? काहीतरी कारण असणार आहे, राईट? ते कारण म्हणजेच तेल आहे. तेलानेच आपली केस खूप छान राहतात. आत्ता तेल लावणं म्हणजे फक्त केस धुण्याच्या अगोदरच्या प्रक्रिया जी असते त्याला तेल लावणं असं म्हणतात. तेल कशासाठी लावतो आपण? धुवून काढण्यासाठी, राईट? तसं न करता दररोज थोडे 4-5 थेंब तेल लावून इथे मध्यभागी मसाज करायचे. दॅट्स इट. हळूहळू तुमचे केसांच्या रिलेटेड सगळे प्रॉब्लेम्स दूर होणार आहेत आणि हे जे तेल सांगते मी आज ते तुमच्या सगळ्या प्रॉब्लेम्सला सुटेबल आहे. एका प्रोडक्टवरून दुसऱ्या प्रोडक्टवरती उड्या मारणं बंद करा. वेगवेगळे तेल असू द्यात, वेगवेगळे शॅम्पू असू द्यात किंवा कंडिशनरचं तर काय भयंकर वेड आहे. मी आजपर्यंत एकदाही कंडिशनर वापरलेला नाही. नॅचरली सुद्धा तुम्ही कंडिशनर बनवू शकता. जर तुम्हाला त्याची रेसिपी पाहिजे असेल तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करेल. दररोज केस धुणं टाळा, आठवड्यातून 2 वेळा तुम्ही धुवू शकता आणि हे तेलसुद्धा आठवड्यातून 2 वेळा लावून मसाज करा चांगली
आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही केस धुवू शकता. दररोज तेल लावायला विसरू नका. थोडे थोडे थेंब घेऊन मसाज करायची आणि तुमची केस थोड्याच दिवसात खूप छान दाटसर मऊ होणार आहेत. ऑल द व्हेरी बेस्ट. कन्सिस्टन्सी ठेवा. 2 महिने कंटिन्यू हे तेल वापरून बघा. ओके, बाय.